नमस्कार मंडळी, मी ऋत्विज खातू आणि आता मी आहे परळी वैजनाथला आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकताय परळी वैजनाथ मंदिर आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना परळी वैजनाथबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सगळ्यात आधी परळी वैजनाथला जायचं कसं ते बघूयात. परळी वैजनाथला जाण्यासाठी बस, ट्रेन दोन्हीचे ऑप्शन आहेत. मी पनवेलवरून पनवेल नांदेड 17613 ही डेलीची ट्रेन पकडली होती. ही ट्रेन पनवेलवरून रोज संध्याकाळी 4 वाजता निघते आणि पहाटे 5 वाजता परळी वैजनाथला पोहोचते. मुंबई पुण्यातील लोकांसाठी ही ट्रेन सगळ्यात सोयीस्कर आहे. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आता सकाळचे 5:15 झालेत आणि आता मी आहे परळी वैजनाथ स्टेशनला. तिकडून मी जात आहे परळी वैजनाथ मंदिरात. तर तिकडे जाऊन तुम्हाला पुढील माहिती देतो. चला. परळी वैजनाथ स्टेशन पासून मंदिराचे अंतर 2.5 किलोमीटर आहे आणि स्टेशनच्या बाहेरून आपल्याला मंदिरासाठी सहज रिक्षा मिळून जातात. परळी वैजनाथ हे 12 ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक असून हे 5व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे. परळी वैजनाथ हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून परळी गावात आहे. मेरू पर्वत म्हणजेच नागनारायण पर्वताच्या उतरणीवर हे गाव वसलेलं आहे. परळी या गावाला वैजयंती किंवा जयंती क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. हे तीर्थक्षेत्र हरिहर मिळण्याचे स्थान आहे, त्यामुळे इकडे शिव महोत्सवासोबत विष्णू महोत्सवही साजरे केले जातात. परळी वैजनाथ मंदिर पहाटे 5 ते रात्री 9 पर्यंत दर्शनासाठी खुले असते. सन 1706 मध्ये अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्या संदर्भातच एक संस्कृत शिलालेखही आपल्याला इकडे पाहता येतो. परळी वैजनाथ मंदिरासंदर्भात आज भरपूर वर्ष झाली एक गैरसमज लोकांमध्ये आहे. तो म्हणजे असा की झारखंड मधले बैद्यनाथ मंदिर खरे ज्योतिर्लिंग असून हे मंदिर सामान्य मंदिर आहे अशी काही लोकांची समज आहे. पण ते तसे नसून हेच मंदिर खरे ज्योतिर्लिंग आहे आणि याचा पुरावा आपल्याला 12 ज्योतिर्लिंग स्तुती हा जो श्लोक आहे यात सापडतो. या श्लोकामध्ये आपल्याला परळी वैजनाथ मंदिराचाच उल्लेख केलेला आढळून येतो. परळी वैजनाथ मंदिरात कायमच गर्दी कमी असल्यामुळे इथे आपल्याला कोणत्याही प्रकाराची VIP दर्शनाची सुविधा उपलब्ध नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण इथे ज्योतिर्लिंगाला सरळ स्पर्श देखील करू शकतो. परळी वैजनाथ मंदिरात बाकीच्या 11 ज्योतिर्लिंग मंदिरांचे देखील स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एकाच ठिकाणी आपल्याला 12ही ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडल्यासारखे वाटते. परळी वैजनाथ मंदिरात फारशी गर्दी नसल्यामुळे इकडे 10 ते 15 मिनिटात दर्शन होऊन जाते. मला देखील दर्शनाला 10 मिनिटच लागले होते. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जैनां महाकालं ओंकार ममलेश्वरम परल्यां वैजनाथंच डाकिन्यां विभशंकरम
सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकवने वाराणस्यान्त विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालयकेदारं कृष्णेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठे नरः सप्त जन्म कृतं पापम स्मरणे विनश्यति। ये जो 12 ज्योतिर्लिंग है उसमें से 5 ये पाँचवा नंबर का ज्योतिर्लिंग परली वैजनाथ है। इधर में भगवान शिव कैसे प्रकट हो गए इसका स्थल पुराण में वर्णन है कि यह परल्याम वैजनाथंच पूर्वोत्तरे परलिकाभिधाने गिरिजा समेतम सततं नमामि। ये पूर्वोत्तर में आता है और परली नामक गांव है पूर्व भाग में, और ऋषि मुनि वहाँ रहते थे। इधर में मेरुगिरी पर्वत के ऊपर भगवान स्थित विराजमान है। पूर्वी काल में ऋषि मुनि अनुष्ठान के लिए, जपानुष्ठान के लिए, तपश्चर्या करने के लिए, यज्ञ याग करने के लिए मेरुगिरी पर्वत पर आते थे। गांव में कोई मातांग नामक राक्षस उत्पन्न हो गया, उसने त्राही त्राही कर दिया। यज्ञ में विध्वंस करना, ऋषि मुनियों को मारना उसका नित्यक्रम हो गया। उसी से परेशान होके भगवान शिव की आराधना करने के लिए यहाँ वैजंबा नामक ऋषि तपश्चर्या में बैठ गए। अनेक वर्षों तक तपश्चर्या करने से भगवान शिव प्रकट हो गए। अब वरम ब्रोही वर मांगो ऐसा बोलते हैं। तब भगवान शिव को ऋषि बोलते हैं कि भगवान ये राक्षस ने, मातंग राक्षस ने त्राही त्राही कर दिया है, उसका विनाश कर दो, नहीं तो यह सृष्टि का विनाश कर देगा। भगवान बोलते तथास्तु। शिव जी उसके साथ में युद्ध करते हैं, मातंग राक्षस के साथ में युद्ध करते हैं। 21 दिन तक रात दिन युद्ध चलता है। युद्ध में राक्षस मारा जाता है। फिर शिव जी ऋषि के पास आते हैं, बोलते अपने लिए कुछ मांगो। वो बोलते मुझे कुछ नहीं चाहिए भगवान, जन कल्याण हो गया तो मैं भी उसमें आ गया, अभी मुझे कुछ नहीं चाहिए। भगवान बोलते नहीं, आपने अनुष्ठान किया है, तपश्चर्या किया है, आपको कुछ वर देना चाहते हैं, आप मांगोगे वही मिल जाएगा। तभी भगवान को ऋषि बोलते हैं कि भगवान यदि देना चाहते हो तो ऐसा वर दो जिससे मनुष्य मात्र का कल्याण हो जाए। भगवान बोलते तथास्तु, ऐसा ही होगा। भगवान बोलते आप मांगो तो सही, तो मांगने से आपको मिल जाएगा। तभी ऋषि बोलते हैं कि मेरे नाम से यहाँ लिंग रूप में स्थापित हो जाओ और भक्तों के दुख दूर करो, कष्ट दूर करो, व्याधि दूर करो, पीड़ा दूर करो, बाधा दूर करो, विघ्न दूर करो। भगवान बोलते ऐसा ही होगा। भगवान शिव जी ऋषि के सिर पर हाथ रख देते हैं। भक्त और भगवान दोनों पाताल लोक में चले जाते हैं। अंदर से उद्भव लिंग प्रकट होता है। वैजुम्बा को अभय देने के लिए वैद्यनाथ, डॉक्टरों के डॉक्टर, वैद्यों के नाथ ऐसा नामकरण धारण करके यहाँ शिव प्रकट हो जाते हैं। अनादिकाल से मंदिर है। त्रेता त्रेता द्वापार आदि के लिए 4 युगों से मंदिर अस्तित्व में है। इसका जीर्णोद्धार जो है 1707 में अहिल्याबाई होळकर ने किया है। यह मंदिर अति प्राचीन है, 4 युगों से अस्तित्व में है। इस मंदिर का जीर्णोद्धार 1707 में अहिल्याबाई होळकर ने किया है। उसके पहले 10,000 साल पहले हेमाद्री नामक राजा ने इस मंदिर का जीर्णोद्धार किया, ऐसा स्थल पुराण में उल्लेख है। मंदिरासमोरच हे लगेज रूम आहे। इकडे तुम्ही तुमच्या बॅगा देखील ठेवू शकता। मी देखील इथेच माझी बॅग ठेवली आहे। 10 रुपयात इथे बॅग ठेवली आहे माझी। तर मित्रांनो, मी सकाळी ह्या भक्त निवासमध्ये येऊन आंघोळ केली होती। इकडे मला आंघोळीसाठी 50 रुपये लागले होते। मी इकडे आंघोळ करून फ्रेश होऊन मग दर्शनाला निघालो होतो। तर तुम्ही देखील जर इकडे येणार असाल आणि तुम्हाला रूम घ्यायची नसेल, फक्त आंघोळ करायचं असेल, तर अशा कोणत्याही भक्तनिवासमध्ये जाऊन तुम्ही त्यांना विचारू शकता। ते तुम्हाला नाही म्हणणार नाहीत। फक्त काय 30-40 रुपये किंवा 50 रुपये देऊन तुम्हाला आंघोळीची सोय होऊन जाईल। आणि इथले हे भक्तनिवासमधले वॉशरूम्स वगैरे पण स्वच्छ असतात, त्यामुळे तुम्ही इकडे आरामात येऊन आंघोळ वगैरे करू शकता आणि दर्शन घेऊन मग पुढे औंधा नागनाथला निघू शकता। मी परळी वैजनाथ मंदिरात दर्शन घेऊन आत्ता निघालो आहे औंधा नागनाथला। त्यामुळे मी काही इथे हॉटेल घेतलं नाही आहे। पण तुम्हाला जर इकडे राहायचं असेल तर इकडे जवळच 2 भक्तनिवास आहेत जे मंदिर ट्रस्टद्वारे चालवले जातात आणि याशिवाय देखील बरेच हॉटेल आपल्याला इकडे पाहायला मिळतात। तर तुम्ही इकडे आरामात येऊन राहू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला आपल्या परळी वैजनाथ मंदिराचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद।